मित्रांनो, आजपर्यंत आपल्या सगळ्यांना खूप जणींकडून रिजेक्शन मिळालं असेल. पण रिजेक्शन हे नेहमीच वाईट असतं असं नाही. 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2 स्टुडंट्सने पीएचडी करत असताना पेजरँक नावाचं एक वेबसाईट ट्रॅकिंग अल्गोरिदम डेव्हलप केलं होतं. 2 ते 3 वर्षात हे पेजरँक अल्गोरिदम इतकं प्रसिद्ध झालं की त्या लोकांना पीएचडी करत असताना हे सगळं मॅनेज करणं अवघड झालं. म्हणून त्यांनी हा प्रोजेक्ट त्यावेळची फेमस कंपनी याहूला $1 मिलियन विकण्याचं ठरवलं. पण याहूने ही आयडिया फालतू आहे म्हणून रिजेक्ट केली आणि त्यानंतर 2002 पर्यंत इंटरनेट खूप वाढू लागलं आणि पेज रँकचा वापर करणारा वर्ग सुद्धा पटपट वाढू लागला. मग याहूने स्वतःहून पेज रँकला $1 बिलियन मध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. पण आपल्या या हिरोंना स्वतःवर खूप कॉन्फिडन्स. त्यांनी ती ऑफर रिजेक्ट करून पेज रँकसाठी $3 बिलियन ऑफर ठेवली आणि पुन्हा याहूने ती काउंटर ऑफर रिजेक्ट केली. पुढे 2017 पर्यंत याहूची परिस्थिती इतकी खराब झाली की याहू स्वतः $5 बिलियन विकलं गेलं. पण त्यांनी रिजेक्ट केलेल्या पेज रँकची आजची व्हॅल्यू $2.37 बिलियन एवढी वाढली होती. म्हणजे जितकाला याहू विकलं गेलं त्याच्या 530 पट जास्त किमतीचं आज त्याचं व्हॅल्युएशन आहे. आणि याच पेज रँक अल्गोरिदमला आज आपण गुगल म्हणून ओळखतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला सगळ्यांसोबत शेअर करा आणि आणखी अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा.